हॅलो फ्रेंड, आज आपण संरक्षणशास्त्र इयत्ता 12वी भारताचे सागरी धोरण याची चर्चा करणार आहोत. भारताच्या आण्विक अवकाश आणि सागरी धोरणे या प्रकरणातील हा एक महत्त्वाचा असा टॉपिक आहे. भारताच्या संरक्षणाच्या दृष्टीने भारताचं सागरी धोरण जे आहे ते अतिशय मुत्सद्देगिरीने आणि अतिशय जबाबदारीने तयार करून ते राबवणं फार त्यासाठी गरजेचं आहे. त्या दृष्टिकोनातून आत्तापर्यंत भारतामध्ये जे शासन व्यवस्था आलेली आहे त्यांनी ते कार्य केलेलं दिसून येत आहे. आपण आज जी चर्चा करणार आहोत ती म्हणजे भारताच्या हितसंबंधावर प्रभाव टाकू शकणारे प्रदेश. भारतासाठी दुय्यम परंतु भारताच्या हितसंबंधावर प्रभाव टाकू शकणारे असे कोणते प्रदेश आहे त्याची आपल्याला चर्चा करायची. यातील पहिला प्रदेश आहे तो म्हणजे हिंदी महासागराच्या दक्षिणेकडील भाग. हिंदी महासागराचा दक्षिणेकडील जो भाग आहे हा भाग भारताच्या दृष्टीने दुय्यम आहे, परंतु तो महत्त्वाचा आहे कारण या भागातून अनेक आंतरराष्ट्रीय व्यापारी मार्ग जातात. भारताच्या संरक्षणाच्या दृष्टिकोनातून इथे आपल्याला शत्रूला रोखणं फार गरजेचं आहे. म्हणून भारताच्या हितसंबंधावर हा देखील भाग प्रभाव टाकत असतो. त्यानंतर दुसरा प्रदेश आहे तो म्हणजे तांबडा समुद्र. भारताच्या पश्चिमेकडे सुएझ कालवा आणि हुर्मुझचे आखात जे आहे यांच्या दरम्यान हा तांबडा समुद्र आहे. आणि हा जो तांबडा समुद्र आहे भारताच्या युरोपातील व्यापाराच्या संदर्भामध्ये फार महत्त्वाचा आहे. इथून आपली मोठ्या प्रमाणात वाहतूक पण होत असते. इथं भारताचं प्रभुत्व असणं, भारताला हा मार्ग खुला असणं फार गरजेचं आहे. भारताच्या जवळ नाही परंतु भारतासाठी दुय्यम आहे तरीसुद्धा भारतासाठी तो फार महत्त्वाचा, कारण भारताच्या हितसंबंधाच्या रक्षणासाठी तो भारताला खुला राहणं फार गरजेचं आहे. म्हणजे भारतासाठी दुय्यम तरी पण तो महत्त्वाचा या कारणास्तव आहे. त्यानंतर दक्षिण चिनी समुद्र भारताच्या शेजारी नाही परंतु येथून दक्षिण चिनी समुद्रातून भारताचे जे पूर्वेकडील राज्य आहे त्यांच्याबरोबर महत्त्वाचे व्यापारी संबंध आहे आणि देवाणघेवाणीसाठी जलमार्गे मोठ्या स्वरूपात वाहतूक होत असते. म्हणून दक्षिण चिनी समुद्र जो आहे भारतासाठी दुय्यम आहे तरीसुद्धा तो महत्त्वाचा आहे. आपल्याला ते प्रत्यक्ष पाहता येऊ शकतं. त्यानंतर चौथा प्रदेश आहे प्रशांत महासागराचा पूर्वेकडील प्रदेश. प्रशांत महासागर जो आहे त्याच्या पूर्वेकडचे जे प्रदेश आहेत ते भारताच्या दृष्टीने देखील महत्त्वाचे, भारताच्या जवळ नाही परंतु महत्त्वाचे आहेत हे प्रदेश, कारण भारताची हितसंबंध जोपासण्यासाठी या प्रदेशाची फार भाग होत असतो. आता आणखी एक आपल्याला चर्चा करायची आहे विद्यार्थी मित्र यासोबतच की भारताच्या नौदलाच्या नीतीमध्ये इंडियन मेरीटाईम डॉक्ट्रिन असं म्हटलं जातं की भारताच्या नौदला बळाचा वापर करून हस्तक्षेप करावा लागण्याच्या शक्यता. अनेक ठिकाणी भारताला आपले हितसंबंध जोपासण्यासाठी बळाचा वापर करून आपले हितसंबंध जोपासण्याची आवश्यकता भासू शकते. तिथे भारताला हस्तक्षेप करावे लागण्याची शक्यता असते. मग असे कोणते प्रदेश आहे की जिथं भारताला बळाचा वापर करावा लागतो त्याची आपल्याला चर्चा करायची. त्यातील पहिला जो भाग आहे तो आहे भारताच्या सीमांना लागून असणाऱ्या देशांशी संघर्ष किंवा या
त्या प्रदेशाच्या बाहेरील शक्तींच्या हितसंबंधाशी संघर्ष. भारताच्या सीमांच्या लगत असणारे जे प्रदेश आहेत, असे कोणकोणते प्रदेश आहे जिथं भारताचे जे सामरिक संबंध आहे असलेले जे देश आहेत त्यांच्या मदतीसाठी भारताला जावं लागतं. भारताच्या प्रदेशाच्या बाहेरील शक्तींच्या हितसंबंधाशी संघर्ष करावा लागतो, कारण प्रत्येक देशाचे आपले हितसंबंध असतात आणि प्रत्येक देश ते हितसंबंध जोपासण्यासाठी प्रयत्न करत असतो. त्या दृष्टिकोनातून भारताला इथं देखील बाहेरील देशाच्या हितसंबंधाशी संघर्ष करावा लागतो. दुसरा मुद्दा आपल्याला सांगता येईल की इथं बळाचा वापर करण्याची शक्यता असते, ते म्हणजे भारताशी मैत्रीचे संबंध असलेल्या एखाद्या शेजारी किंवा सामरिक संबंध असलेल्या देशाने मदतीसाठी केलेली विनंती. भारताला आपल्या एखाद्या मित्रराष्ट्राने शेजारच्या काही मदत मागितलेली असेल किंवा भारताचे सामरिक संबंध ज्या देशांबरोबर आहे त्या देशांनी भारताला काही मदत मागितलेली असेल तर त्यावेळेला बळाचा वापर भारताला करण्याची शक्यता असते आणि करावा लागतो. कारण भारताने त्यांच्याबरोबर जे संबंध प्रस्थापित केलेले आहेत ते टिकवायचे असेल तर त्यांच्या मदतीला धावून जाणं, त्यांच्या मदतीला किंवा त्यांच्या आव्हानाला प्रतिसाद देणं हे भारताचं कर्तव्य आहे. त्या दृष्टिकोनातून भारताला इथं बळाचा वापर करावा लागण्याची शक्यता असते. त्यानंतर तिसरा मुद्दा सांगता येईल की एकतर्फी किंवा इतर देशांच्या साहाय्याने एखादी महत्त्वपूर्ण दहशतवाद विरोधी मोहीम. आपल्याला माहिती आहे दहशतवाद ही एक जागतिक समस्या आहे. दहशतवादी हे फक्त जमिनी मार्गेच आपल्या देशात येऊ शकतात असं पण नाही, समुद्री मार्गे पण येतात. आपण 26/11/2008 पाहिलेलं आहे की अरबी समुद्रातूनच पाकिस्तानचे दहशतवादी जे आहेत हे दहशतवादी भारतामध्ये घुसले. 10 दहशतवाद्यांनी संपूर्ण भारताला वेठीस आणलेलं आपण पाहिलेलं आहे. त्या दृष्टिकोनातून दहशतवाद विरोधी काही मोहिमा आपल्या राष्ट्राकडून आखल्या जातात किंवा संयुक्त अनेक देश एकत्र येऊन काही दहशतवाद विरोधी मोहिमे आखतात. तर अशा ठिकाणी बळाचा वापर करण्याची शक्यता असते आणि तिथे बळाचा वापर त्यांना करावा लागतो. त्यानंतर आपल्याला पुढचा मुद्दा पाहायचा आहे आणि तो म्हणजे विविध देशांशी केलेल्या द्विपक्षीय सामरिक भागीदारीनुसार येणाऱ्या कर्तव्यांचे पालन करताना होऊ शकणारा संघर्ष. भारताने विविध देशांबरोबर द्विपक्षीय सामरिक भागीदारी करार केलेले आहेत. त्यानुसार जी कर्तव्य त्यांना पालन करावी लागतात ही कर्तव्य पालन करत असताना काही संघर्ष उद्भवला तर अशा ठिकाणी बळाचा वापर करावा लागत असतो. त्यानंतर 5वा मुद्दा आपल्याला सांगता येईल शस्त्रास्त्रे किंवा मादक पदार्थांची चोरटी वाहतूक किंवा अप्रत्यक्ष युद्धाच्या स्थितीत प्रतिहल्ला म्हणून कराव्या लागू शकणाऱ्या कमी तीव्रतेच्या नाविक मोहिमा. यासाठी भारताला देखील बळाचा वापर करावा लागतो. कारण अनेकदा असं घडतं की समुद्रमार्गे मोठ्या स्वरूपात शस्त्रास्त्रे किंवा मादक पदार्थांची चोरटी आयात निर्यात होत असते, तस्करी होत असते. ते रोखायचे असेल तर छोट्या छोट्या नाविक मोहिमा आखाव्या लागतात आणि तिथे बळाचा वापर करण्याची शक्यता असते किंवा युद्धाच्या स्थितीमध्ये देखील छोट्या छोट्या मोहिमा आखाव्या लागतात आणि तिथं बळाचा वापर करावा लागत असतो. त्यानंतर पुढचा मुद्दा आपल्याला सांगता येईल हिंदी महासागरातील आंतरराष्ट्रीय
सागरी मार्गांचे रक्षण करण्याची असलेली जबाबदारी, हिंदी महासागरातील आंतरराष्ट्रीय सागरी मार्ग जे आहे ते भारताच्या दृष्टीने फार महत्त्वाचे आहे. कारण आपण मागे पाहिलेलं आहे की हिंदी महासागरामध्ये जवळपास जगातला फार मोठा व्यापार या मार्गे होत असतो आणि इथे मोठे आंतरराष्ट्रीय व्यापारी जलमार्ग आहेत आणि यांच्या संरक्षणाची आपल्या हद्दीमध्ये भारताची जबाबदारी आहे. ते करत असताना भारताला बळाचा वापर करण्याची शक्यता असते, अनेकदा करावा देखील लागतो. आपल्याला माहिती आहे समुद्री चाचे वगैरे आपण शब्द ऐकलेले आहेत, समुद्री लुटेरे थोडक्यात. किंवा आता हल्ली असं झालेलं आहे की समुद्री लुटेरेच नाही तर अनेक देश ज्यांचे हितसंबंध भारताच्या विरुद्ध आहे ते देखील भारताला इजा पोचवण्यासाठी म्हणा, भारताची प्रतिष्ठा खराब करायला किंवा भारताच्या व्यापारावर परिणाम करण्यासाठी देखील ते काही कृत्य करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्या दृष्टीने भारताच्या व्यापारावर परिणाम होऊ नये म्हणून हिंदी महासागरातील आंतरराष्ट्रीय सागरी मार्गाचे रक्षण करण्याची जबाबदारी जी आहे ती भारताची महत्त्वाची जबाबदारी आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा आपल्याला सांगता येईल की परदेशातील मूळ भारतीय वंशाचे नागरिक किंवा भारताच्या राष्ट्रीय हितसंबंधाच्या रक्षणासाठी आखाव्या लागणाऱ्या मोहिमा, इथे बळाचा वापर करावा लागतो. परदेशातील मूळ भारतीय वंशाचे नागरिक जे आहे ते अनेक देशामध्ये आपल्याला माहिती आहे, जवळपास जगातील 150 देशापेक्षा जास्त देशामध्ये भारतीय नागरिक राहतात. त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी ही भारताला उचलावी लागते. भारत ती जबाबदारी जी आहे ती जबाबदारी पार पाडत असताना अनेक वेळेला भारताला बळाचा वापर देखील करावा लागण्याची शक्यता असते मुत्सद्दीगिरी बरोबरच. दुसरी गोष्ट, राष्ट्रीय हितसंबंधाच्या रक्षणासाठी काही मोहिमा आखल्या जातात. त्या मोहिमा कार्यान्वित करण्यासाठी बळाचा वापर करण्याची शक्यता देखील असते. या शक्यता आहेत, ही इथं आपण लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर संयुक्त राष्ट्रांच्या मार्गदर्शनाखाली किंवा इतर बहुदेशीय मोहिमांचा भाग म्हणून शांतता प्रस्थापनेसाठी आखाव्या लागणाऱ्या मोहिमा. विद्यार्थी मित्र हो, आपल्याला माहिती आहे जागतिक शांतता आणि सुरक्षिततेसाठी संयुक्त राष्ट्र संघटनेची स्थापना करण्यात आलेली आहे आणि संयुक्त राष्ट्र संघटना हे कार्य करत असताना जागतिक शांततेसाठी अनेक शांतता मोहिमा आखत असतं आणि या मोहिमांमध्ये जगातील संयुक्त राष्ट्र संघटनेचे सदस्य राष्ट्र सहभागी होत असतात. त्या दृष्टीने भारत देखील संयुक्त राष्ट्रांच्या या मोहिमामध्ये सहभागी होत असतो आणि इथे देखील भारताला बळाचा वापर करावा लागण्याची शक्यता असते. हे आपण इथं महत्त्वाचा भाग लक्षात घ्यायचा आहे. त्यानंतर आता आपण जी चर्चा केलेली आहे ही चर्चा आपल्या लक्षात आलेली असेल संपूर्ण, की या सर्व ठिकाणी जवळपास आपण जे मुद्दे पाहिलेले आहे की या 8 महत्त्वाच्या ठिकाणी भारताला आपण पाहिलं आहे की बळाचा वापर करावा लागण्याची शक्यता असते. आता जनरल आपण चर्चा करत आहोत की बदलत्या काळामध्ये भारतीय नौदल हा युद्धनौका खरेदी करणाऱ्याचा देश अशी प्रतिमा बदलून युद्धनौकांची बांधणी करणारा देश अशी प्रस्थापित करण्यासाठी भारताने प्रयत्न सुरू केलेले आहे. विद्यार्थी मित्र हो, सुरुवातीच्या काळामध्ये भारताचं नाविक दल, नौदल हे फार कमकुवत होतं. आपण पाहिलं की 1947-48 भारत पाकिस्तान युद्ध झालं. या युद्धामध्ये कुठल्याही प्रकारे भारताच्या नौसेनेची भूमिका नव्हती.
त्यानंतर 1965 भारत पाकिस्तान दुसरे युद्ध झाले. या युद्धामध्ये देखील भारतीय नौदलाचं काहीच काम नव्हतं. फक्त आपल्या व्यापारी नौकांना संरक्षण देणं याच्या पलीकडे त्यांचं विशेष काम नव्हतं. ते आपण पाहिलेलं आहे. त्यानंतर 1971च्या युद्धापासून मात्र भारतीय नौदलाचं कार्य आपण पाहिलं वाढलेलं आहे. तिथं महत्त्वाची भूमिका त्यांनी पार पाडली. तिथून पासून आज तागायत भारतीय नौदल उत्तरोत्तर प्रगती करत आहे आणि भारताच्या सामरिक संरक्षणासाठी ते फार महत्त्वाचं आहे. त्या दृष्टीने सुरुवातीला भारताकडे नौदलाला सक्षम करण्यासाठी आवश्यक होतं युद्धनौका. मग आपण त्या खरेदी करण्याचा जो आहे तो भाग केला. अनेक युद्धनौका आपण खरेदी केलेल्या आहे. पण नंतर आपण फक्त युद्धनौका खरेदी करणाराचा देश अशी जगात एक प्रतिमा भारताची तयार झालेली होती. ही प्रतिमा पुसून टाकण्यासाठी भारतामध्येच आपण युद्धनौका तयार करण्याची प्रक्रिया सुरू केली. मोठा प्रकल्प राबवला गेला. आपण पाहिलं की माझगाव डॉक येथे देखील भारताने जहाज बांधणी निर्मिती उद्योग सुरू केला. अशा अनेक ठिकाणी सुरू केलेले आहे. नंतरच्या काळात आपण पाहिलं की भारताने पाणबुड्यांची बांधणी सुद्धा भारतामध्ये केलेली दिसून येते. म्हणजे भारत हा फक्त आता युद्धनौका खरेदी करणारा देश राहिलेला नाही. ही तर आपण महत्त्वाचा भाग लक्षात घ्यायचा आहे. भारत आता इतर जगामध्ये देशाच्या बरोबरीने अत्याधुनिक युद्धनौकांची बांधणी भारताने सुरू केलेली आहे आणि जगात भारत आता एक 5व्या क्रमांकाचा सागरी शक्ती असलेला देश बनलेला आहे. विद्यार्थी मित्र, जगामध्ये आपण पाहिलंय असंख्य देशांना समुद्र किनारा आहे. जगामध्ये असंख्य देशांकडे नौदलाची ताकद आहे. पण भारताची झपाट्याने वाढलेली जी नौदलाची ताकद आहे ती पाहता आज जगामध्ये भारत एक मोठी शक्ती म्हणून देखील उदयास येताना दिसतो आहे. भारताने एखाद्या देशाशी युद्धनौका खरेदीचा करार केला तरी सध्या आणखी एक महत्त्वाची गोष्ट याच्यात सांगता येईल आपल्याला. भारताने अनेक देशांच्या युद्धनौका खरेदी करण्यासाठी, कारण ज्या भारताकडे नाही आहे ते खरेदी करण्याची गरज असते, ते खरेदी करण्यासाठी भारताने प्रयत्न केलेत. पण सद्यस्थिती अशी आहे की जरी भारताने युद्धनौका दुसऱ्या देशाकडून खरेदी केल्या तरी त्या नौकांमध्ये जे काही संवेदक किंवा सेन्सर्स किंवा सिस्टीम्स आतमध्ये लागते, आता ती संपूर्ण भारतीय बनावटीची आपल्याला दिसत आहे. पूर्वी युद्धनौका ही परदेशी बनावटीची आणि त्यामध्ये आतील असणारे सेन्सर सिस्टीम्स ते देखील विदेशी होती. आता मात्र त्यामध्ये परिवर्तन होत चाललेलं आहे. आत्मनिर्भर भारत बनण्याचं काम सुरू झालेलं आहे. भारतीय बनावटीची स्वदेशी भारताने विकसित केलेले सेन्सर तंत्रज्ञान आता आपण त्यामध्ये वापरत आहोत. म्हणजे फक्त युद्धनौकाच खरेदी करत नाही तर आपण त्यासोबत हे देखील करत आहोत. त्यानंतर आपण जनरल जर मागे थोडीशी चर्चा केली की 1960च्या दशकामध्ये भारताने पाणबुड्यांची बांधणी जी आहे ती सुरुवात केली 1960च्या दशकात. आता सध्या अनेक पाणबुड्या भारताने निर्माण केलेल्या आहे. फार मोठा प्रकल्प 30 वर्ष कालावधीचा असा प्रकल्प राबवला. किती? 30 वर्ष. 60च्या दशकामध्ये 60 ते 90 दरम्यान आणि आजही भारताचे कार्य चालू आहे. अत्याधुनिक क्षेपणास्त्र वाहू शकणाऱ्या अशा पाणबुड्या भारताने तयार केलेल्या आहे. विद्यार्थी मित्र हो, समुद्री संरक्षणासाठी, समुद्री युद्धासाठी, आपल्या हितसंबंधाचे संरक्षण करण्यासाठी पाणबुड्यांची अत्यंत महत्त्वाची भूमिका ही असते आणि भारताने
अण्वस्त्र डागू शकणाऱ्या व प्रकारचे शस्त्रास्त्र डागू शकणाऱ्या, शत्रूचा अचूक वेध घेणाऱ्या, शत्रूला कैद करणाऱ्या, शत्रूला नामहरण करणाऱ्या, त्या शत्रूचा विनाश करणाऱ्या अशा विनाशिका भारताने तयार केल्यात. अशा पाणबुड्या ज्या आहेत त्या निर्माण केलेल्या आहेत. आता नुकतेच मागे आपण पेपरला वाचलं असेल, INS अरिहंत भारताने तयार केलेली महत्त्वाची पाणबुडी. अशा अनेक पाणबुड्या भारताने तयार केलेल्या आहे. पण याची सुरुवात कधी झाली मित्रहो? 1960. दीर्घकालीन ह्या योजना आहे. म्हणजे आपल्याला भविष्य काळामध्ये भारताच्या बाबतीत काय काय धोके आहेत, कुठे बळाचा वापर करता येईल, काय केलं पाहिजे, याच्यासाठी आत्ताच आपल्याला त्याची धोरणं आखावी लागतात. फार मोठी दीर्घकालीन ही धोरण, कारण व्यक्ती जातो परंतु राष्ट्र हे अविरतपणे चालणारी प्रक्रिया आहे. राष्ट्र कधी विनाश होऊ शकत नाही, हे इथं आपण लक्षात ठेवा. राष्ट्र कायमस्वरूपीचं आहे. भारताने जर आपण पाहिलं ती सुरुवातीच्या काळामध्ये भारताकडे तुटपुंज्या स्वरूपामध्ये युद्धनौका होत्या. आता त्यामध्ये फार मोठी वाढ झालेली आपल्याला दिसते. त्यांची क्षमताही फारशी नव्हती. आता मात्र भारतीय नौदलाच्या क्षमतेमध्ये फार मोठा बदल झालेला आहे, फार मोठी वाढ झालेली आहे. मी आत्ताच तुम्हाला त्याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे, ते इथं लक्षात घ्यायचं आहे. आपण आज याची महत्त्वाची चर्चा केलेली आहे. आपण सर्वांनी हा व्हिडिओ संपूर्ण पाहिला आहे, त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.